बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रिय झालेला आहे. आज 31 जुलै सकाळचे 9 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यात कुठे पाऊस होईल. तर डीप डिप्रेशन जे आहे ते आता अमरावतीच्या आसपास आहे आणि ही सिस्टीम आता मध्य प्रदेशकडे जाण्याची शक्यता आहे. मान्सूनचा आस असलेला पट्टा हा राजस्थान, मध्य प्रदेश होऊन या सिस्टीममधून अशा प्रकारे बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेला आहे आणि ज्या ठिकाणी सिस्टीम आहे त्याच्या दक्षिण-पश्चिम भागामध्ये पावसाचे ढग हे दाटलेले आहेत. सॅटेलाईट इमेज जर आपण जवळून पाहिली तर पूर्व विदर्भाचा भाग जो आहे आता या ठिकाणचे ढग नाहीसे झालेत कारण सिस्टीम ही अमरावतीच्या आसपासच्या भागामध्ये आहे आणि तिथून मग राज्याच्या उत्तरेकडील भागात म्हणजे नाशिक असेल, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना, बीड, बुलढाणा, अकोला, वाशिमचा भाग आहे. त्यानंतर परभणी, हिंगोलीचा भाग आहे. मध्यम तर काही ठिकाणी थोडेसे जोरदार पावसाचे ढग आहेत. सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड ढगाळ हवामान, हलक्या मध्यम सरी. त्यानंतर सातारा, पश्चिम सांगलीचे बऱ्यापैकी पश्चिमेकडील भाग मध्यम ते जोरदार पाऊस येणारे ढग आहेत. पूर्वेकडचा भाग आहे हलक्याशा पावसाचे ढग आहेत. पुण्यामध्ये सुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत. ठाणे, पालघरचा भाग आहे याही ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम पावसाचे ढग पाहायला मिळतात. कोकणामध्ये सुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग हे दिसत आहेत. येत्या 24 तासातील जर आपण अंदाज पाहिला तर येत्या 24 तासामध्ये नंदुरबार, धुळेचे पश्चिम भाग, नाशिकच्या घाटाच्या आसपासचे भाग मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पालघर, ठाणेचा भाग आहे. पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी राहील. त्यानंतर धुळे, नाशिकचा भाग आहे. थोडासा अहिल्यानगरचे भाग आहेत. छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, अकोल्याचे भाग आहेत. या ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. त्यानंतर पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरचा राहिलेला भाग, सातारा पश्चिमेकडील भाग, कोल्हापूर पश्चिमेकडील भाग असेल, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिमचे काही भाग आहेत. या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे. तिथून खाली दक्षिणेकडे बीड, सातारा पूर्व, पुणे पूर्व, सांगली पूर्वेकडील भाग, कोल्हापूर पूर्वेकडील भाग, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड हलक्या मध्यम किंवा मध्यम स्वरूपाच्या सरी राहतील. अमरावती मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा थोडासा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील. वर्धा, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली क्वचित एकदम ढगाळ हवामानाचा हलक्याशा थेंब झाले तर होतील, ज्या शक्यता नाही. त्यानंतर कोकण किनारपट्टीला मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता येत्या 24 तासात किंवा एखाद्या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. हवामानाच्या अशाच अंदाज पाहण्यासाठी Facebook पेज फॉलो करा. YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.